तुम्हाला सुद्धा सकाळी उठलं, की सर्वात आधी हा प्रश्न पडतोच ना, की आज नाश्त्याला काय बनवायचं? मग तेव्हा तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारी तांदळाच्या पिठाची ही मऊसूद अशी घावणं बनवू शकता. बनवायला एकदम सोपी आहेत, झटपट बनून तयार होतात आणि विशेष म्हणजे अगदी कोणीही परफेक्ट बनवू शकतील, तीही कोणतीही पूर्वतयारी न करता. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. इथे मी विकतचं तांदळाचं पीठ वापरतेय. तुम्ही घरचंही वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे बारीक रवा घालायचा. बेसन पीठ आणि रवा इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी मोजून घेतला आहे. आता रवा आणि बेसन पीठ तांदळाच्या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्याचप्रमाणे लागणारं पाण्याचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर ज्या वाटीने मी इथे पाणी घेतले, त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच वाटीने आपल्याला इथे बरोबर 2 वाटी इतकं पाणी लागणार आहे. म्हणजे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तरीसुद्धा जर घरचं तांदळाचं पीठ असेल, तर पाणी लागेल असं थोडं-थोडंच घाला आणि बॅटर बनवून घ्या. पाणी घातल्यानंतर आता अजिबात गुठळ्या न राहता एकसारखं मिक्स करत हे बॅटर आपण तयार करून घेऊया. तर इथे पहा अजिबात गुठळ्या न ठेवता एकसारखं हे बॅटर मिक्स करून छान असं तयार करून घेतले. आता यामध्ये 2 लहान चमचे कच्चं तेल घालायचं आणि तेल सुद्धा या बॅटरमध्ये मिक्स करायचं. जर तुम्ही जे घावण बनवताय त्याला जाळी सुटत नसेल तर एकदा या पद्धतीने बॅटरमध्ये तेल घालून मग घावण बनवून पहा. एकदम परफेक्ट आणि जाळीदार बनेल. तर इथे पहा तेल घातल्यानंतर बॅटर मी पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा परफेक्ट अशा या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार झालं आहे. तुम्हाला सुद्धा या बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे. जास्त पातळही करायचं नाही. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. तेव्हाच तुमची घावणं एकदम परफेक्ट बनतील. तवा छान कडकडीत गरम झाला, की आता तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तेल लावून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता. त्यानंतर सुरुवातीला हीच गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बॅटर तव्यावरती सोडून घ्यायचं. त्यानंतर आता तयार बॅटर अशा पद्धतीने तव्यावरती सोडून घ्यायचं. बॅटर तव्यावरती सोडलं की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. झाकण ठेवून हे घावण आपल्याला 1 ते 2 मिनिटं खालच्या बाजूनी छान असं भाजून घ्यायचंय. घावण खालच्या बाजूनी छान असं भाजून झालं, की झाकण काढायचं आणि आता हे घावण आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपल्याला भाजून घ्यायचंय. तुम्हाला जर आवडत असेल तर फक्त एकाच बाजूने भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर इथे पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा हे घावण मी छान असं भाजून घेतलं आहे. आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे घावण सुद्धा बनवून घ्यायचे. फक्त काय करायचं सुरुवातीला आपण तव्याला तेल लावून घेतलं होतं. इथून पुढचे घावण करताना सुरुवातीला अजिबात तेल लावायचं नाही. त्यानंतर तयार बॅटर अशा पद्धतीने तव्यावरती सोडायचं. तुम्हाला जेवढी जाडसर किंवा पातळ घावणं बनवायची असतील त्यानुसार बॅटर सोडू शकता. बॅटर सोडल्यानंतर आता थोडंसं वरून तुम्हाला हवं असेल तर तूप किंवा तेल लावायचं आणि जसं सुरुवातीला सांगितलं झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर छान असं 1 ते 2 मिनिटं खालच्या बाजूनी वाफवून घ्यायचं. त्यानंतर झाकण काढायचं, पलटी करायचं आणि सेम जसं सुरुवातीला दुसऱ्या बाजूनेही घावण भाजून घेतलं त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं. आता राहिलेली घावणं सुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि गरमागरम ही घावणं चटणीसोबत सर्व्ह करूयात. तर इथे पहा परफेक्ट अशी मऊसूद जाळीदार घावणं बनून तयार झाली आहेत. चवीला सुद्धा भन्नाट झाली होती. तुम्हाला सुद्धा जर सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं प्रश्न पडत असेल तर एकदा ही मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठाची घावणं नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहायची आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.